सर, तुमच्या जर्नीमध्ये असा एखादा कुठला अनुभव तुम्हाला आहे का, की लहान मुलांच्या केसमध्ये जो तुम्हाला असा एखादा मेमोरेबल अनुभव असा एखादा असेल तर आमच्याशी प्लीज शेअर करा. आता परवाच आमच्याकडे त्या मावशी आमच्याकडे काम करतात आणि त्यांच्या नातवाने काय केलं की त्याला कोणीतरी नातेवाईकाने एक कॉईन दिलं होतं छोटंसं, आणि ते कॉईन खेळत होतं बाळ. पण खेळता खेळता कोणीतरी म्हणले, "अरे मला कॉईन दे रे." आता ते लहान बाळ होतं, त्याला काही कळलं नाही. माझं कॉईन घेते म्हटल्यानंतर त्यांनी पटकन त्याला शर्टला पॉकेटला काही खिसा नव्हता, त्याने पटकन लपवायचं म्हणून तोंडात लपवलं. तोंडात लपवल्यानंतर ते माणूस घेऊन ते काढा लागला, "अरे काढ काढ मला इकडे." ते त्याला काही कळलं नाही आणि त्या लहान मुलाने ते कॉईन गिळून टाकलं. चुकून त्याच्या पोटात गेलं आतमध्ये. त्यानंतर सगळं आरडाओरडा झाला. सगळ्या नातेवाईकच झालं. पेशंट धावत पळाले. काय करायचं अचानक कळेना. तर आम्ही सर्वात पहिलं बघितलं की बाळ श्वास घेते अगोदर व्यवस्थित. मग अशा वेळेस आम्ही त्याला सोनोग्राफी, एक्सरे मी करायला ॲडवाईस केलं आणि एक्सरे करायला गेलं तर ते लहान कॉईन होतं. ते पोटातून ऑलरेडी ते तास दीड तासाच्या पिरियडमध्ये 1-2 फूट ते खाली सरकत कुठेही अडकलं नव्हतं, त्यामुळे सरकत गेलं. आणि मग त्यांना आम्ही होमिओपॅथिक आमचं औषध दिलं आणि औषध दिल्यानंतर त्यांना सांगितलं 2 दिवसामध्ये ते पडेल, आपण बघूया 2 दिवसानंतर परत एक्सरे. तर 2-3 दिवसानंतर खरोखर ते त्याच्या शिवाटे पडून गेलं. हे जे सिच्युएशन असते ती घरात 2 दिवसासाठी सर्वांसाठीच पॅनिक होती. आणि हे औषध पण खूप चांगलं काम करतं आणि कुठलाही धोका नाही, की जिथं ऑपरेशनशिवाय बाहेर पर्याय नाही सांगितलं जातं, असे आजार सुद्धा आमच्याकडे बरे होतात. की रडत असतात, बाळ दात आलेला असतो आणि एवढं किंचाळत असतं, कुणाला बसू देत नाही, आतल्या पेशंटला तपासू देत नाही, आणि त्याचा दंगा आरडाओरडा एवढा चालू असते. आम्ही त्याला कॅमेऱ्यातून बघतो की बाळ कसं हालचाल करायला. आमचे डॉक्टर जातात, त्या बाळाला घ्यायचा प्रयत्न करतात, पण ते बाळ येत नाही, अजून जास्त दंगा करायला लागतं. अशा वेळेस आमच्याकडे एक औषध आहे होमिओपॅथिक, मॅजिक रेमेडी म्हणतो लहान मुलांसाठी. ती जर आम्ही रेमेडी बाळाला दिली तर बाळ 10 ते 15 सेकंदात रडायचं थांबतं. म्हणजे हेच होमिओपॅथीचं मॅजिक आहे. होमिओपॅथीचे व डॉक्टर शमील हनीमान ज्यांनी या होमिओपॅथीचा शोध लावलेला आहे, त्यांचा आम्ही नेहमीच आभार मानत असतो की अशा वेळेस या देवाघरच्या फुलाला एवढं छान औषध देऊन ते लवकरात लवकर रिझल्ट देत असते. सर, जसं तुम्ही आता सांगितलं की त्या मुलांनी कॉईन गिळला, तसं लहान मुलांना समजत नसतं. बरोबर. मग तुम्ही त्यांच्या पालकांना काय सल्ला द्याल की जेणेकरून लहान मुलं निरोगी राहावीत, तर यासाठी तुम्ही त्या पालकांना काय सल्ला द्याल? ह्यामध्ये पालकांचं काम महत्वाचं आहे, कुटुंबाचं काम महत्वाचं आहे. सर्वांची जबाबदारी असेल की लहान बाळाला, मुलांना जेवताना शक्यतो मुलांना मोबाईल, टीव्ही या अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत, जेणेकरून त्या मुलांच्याकडे किती जेवण करतोय, किती पाणी पिलंय, तर हे आपल्याला बघता येईल. शारीरिक त्याच्यावरती बदल होत आहेत, वजन वाढत आहे, लहान मुलांमध्ये पोट सुटलेलं बघायला मिळत आहे. आज लहान मुलांच्या 6 वर्षाच्या मुलाला डायबिटीस सारखे आजार व्हायला लागलेले आहेत, तर त्याला त्यावेळेस डॉक्टर त्याला इन्सुलिन शिवाय पर्याय नाही म्हणून सांगतात. इंजेक्शन त्या वयात चालू होतं आणि मग प्रश्न होतो की त्याच्या हार्मोनल वाढीवरती, त्याच्या शरीरावरती पुढं कसं त्याचं उपचार होईल किंवा त्याची कशी वाढ होईल याबद्दल आम्हाला चिंता असते. हे जर आपण त्या वयामध्ये जर पालकांनी आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं, सर्वांनी एकत्र बसून चांगला आहार त्याला दिला, योग्य व्यायाम करून घेतला, तर नक्कीच मुलं चांगली राहतील, त्यांची तब्येत चांगली राहील, त्याची शारीरिक वाढ चांगली राहील, त्याची मानसिक वाढ चांगली होईल आणि मुलं नक्कीच देवाघरच्या फुलाप्रमाणे ते अगदी उत्कृष्टरित्या वाढ होतील आणि आपण त्याला देवाघरची फुलं काही म्हणत राहू. खूप छान सर, अगदी छान माहिती तुम्ही आज आम्हाला दिली. तर त्याचप्रमाणे तुम्ही व्यायाम बद्दल काय सांगाल, की म्हणजे ह्या पद्धतीचे व्यायाम लहान मुलांनी केले पाहिजेत, या पद्धतीचे नाही केले पाहिजेत, तर असं काय सांगाल तुम्ही व्यायामाबद्दल? लहान मुलांना व्यायाम हा खरोखर काळाची गरज आहे. कारण आता आपण लहान मुलं बघत आहे बाहेर मोबाईलचे, टॅबचे, कम्प्युटरचे, टीव्हीचे जे व्यसन होते, बाहेर जे आउटडोर गेम होते, ते आउटडोर गेम बंद झालेले. मुलं व्हिडिओ गेमच्या नादाला लागलेले आहेत, मोबाईलच्या नादी लागलेले आहेत. कोविड काळामध्ये ऑनलाईन शाळा चालू झाली, त्यावेळेस सर्वांच्या घरामध्ये मोबाईल आला. ती काळाची गरज होती, पण त्यानंतर जे काय त्याचे प्रादुर्भाव आपण बघत आहोत. मुलं व्यसनी आहेत, मोबाईल नाही दिला की आदळआपट करतायत. तर त्यामध्ये एक आता नवीन आजार बघायला मिळतोय आम्हाला, तो म्हणजे ऑटिझम. ऑटिझम म्हणजे असं आहे की मुलांना जर मला पाहिजे म्हणजे पाहिजे, नाहीतर ते तोडफोड करतात, डोकं आपटतात, स्वतःला इजा करून घेतात किंवा समोरच्या व्यक्तीला इजा करायला. तर हा जो आहे कोविड नंतरचा आलेला आजार आहे तो ऑटिझम सारख्या आजारावरती जर मुलांच्या वेळीच आपल्याला जर व्यायाम आउटडोर ठेवले, तर त्यामध्ये मी म्हणेन की सायकल खेळण्यापासून स्विमिंग सारखे पर्याय असतील, मुलींसाठी दोरीवर उड्या मारण्याचा वेगवेगळे गेम परंपरेने आलेले आहेत. ते जर एकत्र असेल तर त्या मुलांची बौद्धिक क्षमता वाढते, शारीरिक क्षमता वाढते. योगासन, प्राणायाम यापर्यंत असे व्यायाम केले तरी अति चांगला आहे. जॉगिंग सारखा आणि रनिंग सारखा खूप चांगला पर्याय आहे. त्याचबरोबर शाळेतली गेम असतील, या गेम मध्ये मुलांनी नक्कीच सहभाग करावा, तर त्यामुळं मुलांच्या शरीराची वाढ चांगली होईल. असे वेगवेगळे व्यायाम आहेत जे मुलांनी नक्कीच करावे. अगदी बरोबर सर. आजकालची मुलं ही व्यायाम विसरलीच आहेत. तर मोबाईल, व्हिडिओ गेम्स यामुळे व्यायाम हा प्रकारच मला वाटतं की आजकाल कमी झालेला आहे. त्यामुळे तुम्ही खूप चांगला सल्ला आज दिलेला आहे की लहान मुलांनी देखील व्यायाम हा केला पाहिजे. अगदी खूप इम्पॉर्टंट माहिती तुम्ही आज सर्वांना दिलेली आहे, त्याबद्दल चॅनलच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आज या न्यूज मराठी 24/7 चॅनलवरती आम्हाला आज लहान मुलांवरच्या विषयावरती बोलण्यासाठी संधी दिली. लहान मुलं म्हणजेच देवाघरची फुलं आहेत आणि या देवाघरची फुलं अशीच कायम चांगली टवटवीत राहिली पाहिजेत आणि या टवटवीत फुलांना आजार होऊ नये, म्हणजेच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, यासाठी आपण सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. यासाठी आज आपल्या न्यूज मराठी 24/7 या चॅनलवरती मला संधी दिली, याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे. धन्यवाद.
सर्दी खोकल्यापासून कॅन्सर पर्यंत आजार असो कोणताही, यासाठी भेटा श्री वसऊ डॉक्टर चोपडे पाटील यांचे मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल, हॉटेल वृषालीच्या मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर.